बापरे. हाय फ्रेंड्स, मी पूर्वा गायकर. हा माझा न्यू चॅनल आहे आणि फर्स्ट व्लॉग आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे आणि थोडीशी नर्वस पण आहे कारण की हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. तुम्ही मला खूप सपोर्ट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर आता आपण व्लॉगला स्टार्ट करतोय. चला आता आपण जाऊया. मी सध्या आता वॉकिंगच चालू आहे शिवमंदिरमध्ये, कारण की आमच्या गावापासून ते शिवमंदिर जवळच आहे. सो मी आता वॉकिंग चालू आहे आणि हा पाऊस पण आत्ताच आला आहे. तर हे बघा, इथे आमचं डिम्पल गार्डन आहे. तो आम्ही शिवमंदिरमधून येताना तुम्हाला तो पण दाखवणार आहोत. आधी शिवमंदिरमध्ये पाया पडून वापस आम्ही या गार्डनमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. आता मी अशीच चालत चालले. आता फक्त 5-10 मिनटाच्या दुरीवर तो मंदिर आहे. तर पाऊस पण किती आलाय जोरात, छत्री दे. पाऊस पण आलाय आणि मी ब्लॉग पण करते. आता मी ब्लॉग कसा करू मला तेच नाही समजत आहे. हा पाऊस जातच नाहीये, पण तरी पण मी ट्राय करीन ब्लॉग बनवायचा. आता थोड्या टाईममध्ये मंदिर येईल. सो तुम्ही बघा, मंदिर खूप छान आहे, खूप मस्त आहे. फायनली आपण आता पोचलो आहोत शिवमंदिरमध्ये. चला आता तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवते सगळा व्ह्यू शिवमंदिरचा. हा पाऊस पण ना, सगळे मी भिजले, लिटरली सगळे भिजले मी. सो लेट्स गो. मस्त असं शिवमंदिरचा तुम्हाला लुक दाखवते. फायनली आपण मंदिरात पोहोचलो आहोत. आता फर्स्ट आपण पाया पडायला जाणार तिकडे. आता आपण मंदिरात चाललो आहे. तुम्हाला समोर नदी दिसत असेल. तुम्हाला नदी मी नंतर दाखवते. पहिले आपण दर्शन घेऊयात. तर चला आपण दर्शन घेणार आहोत. ही नदी मी तुम्हाला नंतर एंडला दाखवेन. गो. आपण आता मंदिरात एंटर केला आहे. हा स्वयंभू इथे आहे, पण आपल्याला आतमध्ये जायची एंट्री नाही आहे. सो मी तुम्हाला इथूनच दाखवते. बघा, तर आपल्या छानपणे मस्तपैकी आपलं दर्शन झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू. आता माझं हे पहिलं दर्शन झालेलं आहे. आता इथे खूप सारे असे मंदिर आहेत, ते मी तुम्हाला आता इथे नेक्स्ट दाखवते. चला. तिथे मस्त व्ह्यू आहे बघा. वरती पण किती छान छान त्यांनी कारागीर केले. आपण मंदिरात जाऊया. हा विठ्ठल रखुमाईचं मंदिर होता, पण तो आता बंद आहे. हे बघा, ह्याला लॉक आहे. सो जाऊ द्यात, आपण दुसऱ्या मंदिरात जाऊयात. हा सुद्धा लॉक आहे. हा आपला हनुमान मंदिर आहे. आपण इथे पण पाय करूयात. हा राम सीतेचं मंदिर आहे.
आपलं आता सगळं दर्शन झालेलं आहे, मस्त दर्शन झालं. तर आता आपण जाऊया डायरेक्ट आपल्या डिम्पल गार्डनमध्ये. सो चला. सो कसं वाटलं तुम्हाला आमचं शिव मंदिर? तर आम्ही आत्ताच दर्शन झालं आहे आमचं. आता आम्ही चाललो आहे डिम्पल गार्डनमध्ये. तो हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, त्यामुळे मला प्लीज सपोर्ट करा. आणि जर काही चुकलं वगैरे असेल तर मला कमेंट करून सांगा की अशी मिस्टेक होते. सो मी ती पूर्ण सुधरवीन. सो सिस्टर्स, तुम्हाला काही बोलायचं आहे का? माझ्यासोबत 2 सिस्टर्स आल्यात, त्या मला खूप सपोर्ट करतायत ह्यासाठी. सर तुम्हाला काही बोलायचं आहे का? मला काय नाही बोलायचं बाबा, मला लाज वाटते. अरे त्या लाजतायत, त्या दोघी पण लाजतायत, त्या व्हिडिओमध्ये येतच नाही. स्टार्ट टू एंड तुम्ही बघितलं असेल, त्या दोघी व्हिडिओमध्ये आल्याच नाही आहेत. त्या खूप लाजतायत, शाय टाईप ऑफ पर्सन. दाखवू का? नको ग नको, इच्छा लाज वाटते आम्हाला. त्या खूप लाजतायत. फक्त हिला सपोर्ट करत राहते. तो व्हिडिओ तुम्हाला आवडेलच. खूप मेहनत केली तिने, पाऊस पण खूप जास्त पाऊस होता. हा तुम्ही बघितलं असं स्टार्टिंगला पाऊस खूप जास्त होता, त्यामुळे आम्ही सगळे भिजलो वगैरे. सिस्टर्स खूप लाजतायत. दाखवू का? नको ग. ठीक आहे, आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट डिम्पल गार्डनमध्येच भेटू. आम्ही आत्ता डिम्पल गार्डनमध्ये पोहोचलो आणि बघा पाऊस स्टार्ट झाला आहे. खूप जोरात पाऊस येतो यार. हा पाऊस ब्लॉगच्या टायमालाच काय येतो काही समजत नाही. तर आम्ही आता डिम्पल गार्डनला पोहोचलो आहोत. मी मगाशी तुम्हाला हा दाखवलेला आहे शट. इथे खूप जास्त नॉईस आहे. पुढे एक कंपनी आहे ना, त्याची तिथे ड्रम्स बनतात, त्यामुळे इथे खूप जास्त आवाज आहे. सो आपण आतमध्ये जाऊयात. तर आता आपण या डिम्पल गार्डनमध्ये एंटर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हा गार्डन किती मस्त आहे. ह्या सरसाईनीमध्ये असं गार्डन आहे. तुम्ही प्लीज इथे येऊन बघा एकदा, इकडे विजिट करा. खूप छान गार्डन आहे. आणि तिकडे टेम्पल पण आहे, तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. चला. तिथे मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे ॲक्च्युली, अंबादेवी. पाऊस पण ना माहिती तेच खूप जास्त पावसाने वाट लावल्याच ब्लॉगची, पण ठीक आहे, तरी पण आम्ही करू. मे बी मंदिर बंद आहे वाटतं. काय माहित, आता वरती जाऊन समजेलच. तेच, इथे फुलं काढणे मनाई आहे, सो प्लीज फुलं काढू नका. हा, आम्हाला किडे कमी नाही आहेत ना. आणि याल तेव्हा 4 वाजता या, नाही तर याल सकाळ 6 मंदिर बंद असतं तेव्हा काढणं. कोणतरी मुलगा आहे जो फोटोशूट करतोय. उघडा आहे. अरे यार बंद आहे यार. हा तिकडे पण एक गेलो होतो, तिथे पण एक मंदिर बंद होता. हा पण बंद आहे. त्यांनी टायमिंगचं 4 ते 7 सांगितलं होतं, पण बंद काय माहित नाही. ठीक आहे, आपण गार्डन बोलूया. इकडून चल ना, ते कुठून इकडे दाखव. आस्ती चाला जरा. पाय स्लिप पण होऊ शकतो. हो. आम्ही वरतून खाली आलो. तिकडे खूप रिस्की होतं, म्हणजे तिकडे सगळं पाणी झालं, म्हणून मी तिथला शॉट नाही घेतला. फोन वगैरे पडायची भीती होती. सो आता आपण डायरेक्ट खाली आलो. आता आपण जाऊया तिकडे त्या ब्रिजवर. तिकडे ब्रिज आहे, आपण ब्रिजवर जाऊया. आता यार हा पाऊस किती जोरात आला आहे. छोटासा ब्रिज आहे, जास्त मोठा नाही आहे.
हे तिथे जरा प्लॅस्टिकमध्ये ते ना जरा लपवलंय ते आहे त्या डिम्पल गार्डनचे मालक. चलो अब हम इधर से चलते हैं. आता आपण जाऊया डायरेक्ट वरती. पावसाळ्यात इथे जास्त कोण येत नाही. मोस्टली समर सीझनलाच येतात. पावसाळ्यात कोण खास येईल. विंटर. तो ब्लॉग बनवण्यासाठी. आता ते बघा सर्वात इंटरेस्टिंग पार्ट. तिकडे आमच्या गार्डनमध्ये सगळे झोपाळा आहे, घोसरगुंडे, हे बदक, लहान मुलांसाठी सिसा. सगळं ओलं झालं. हा बघा हा आमचा एकदम बिग गार्डन मधला पार्क. वरती बसायला पण आहे. त्यांनी नवीन केलं, आत्ता नवीन केलंय. माझी जी दुसरी सिस्टर आहे ना ती काहीच बोलत नाही. स्टार्ट टू एंड काहीच बोलली नाही. ती एवढी लाजते. बोल काहीतरी. अजिबात बोलणारच नाही. मी एवढंच बोलीन की तुम्हाला वाटेल आम्ही पैसे वगैरे घेते एक्सप्लोर करायचं गार्डन, तर असं काय नाही हा, ब्लॉगसाठी केलंय. हे बघा आता इथं जरासं ओलं झालं त्यामुळे इथं बसायची पण हे झाली पाहिजे. पाऊस पण खूप जोरात आहे. आपण जास्त टाईम नाही घालवला पाहिजे. आपण आता इथून निघायला पाहिजे. तुम्हाला तो खालचा तो वॉटरफॉल असतो ना तो पण दाखवणार आहे. अरे यार दमलो. अरे मी पण दमले. ते बघा डोंगर किती मस्त व्ह्यू येतोय. सगळे असे क्लाउड्स खाली उतरले एकदम मस्त व्ह्यू येतोय. तिथे कर्नाळा किल्ला पण दिसत होता पण ते क्लाउड्समुळे तो झाकून गेलाय. सो मी नंतर कधी इकडे आले तर तो पण मी तुम्हाला दाखवेन. चालेल. हो हो तू सावकाश चाल, आम्ही सावकाशच येतो. आम्ही पडलो तर चालेल, तुला ब्लॉग बनवायचा आहे. छान वाटते. छोटे छोटे मोठे पण खूप जास्त मोठे पण होते. आता काही दिसणार नाही. ते बघा तिकडे तिथून किती मस्त व्ह्यू येत आहे. इकडे चला आता इथून जाऊया. पूर्ण गार्डन मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवला आहे. पण आपण तिकडे गेलो केला खबर तिकडे गेलो आपण मंदिरात, पण तो मंदिरच बंद होता त्यामुळे मला ते दाखवता नाही आलं. तिकडे सगळं बसायला पण जागा तिकडे केलेली आहे. मोठी जागा वरती पण केली. आणि इकडे ना नवरात्रीमध्ये एकदम मस्त सजावट केली जाते. इकडे पूर्ण लायटिंग वगैरे, मंदिराला पण लायटिंग लावतात. एकदम मस्त व्ह्यू होतो नवरात्रीमध्ये. मी कधी इथे नवरात्रीत आली तर मग दाखवेन. आणि इकडे गरबा पण खेळला जातो. इथे दांडिया गरबा वगैरे सगळं खेळला जातं या मधल्या स्पेसमध्ये. सो मी कधी पण या मंदिरात आली तर मी त्या नवरात्रीत तर मी नक्कीच त्या स्पेशल नवरात्रीचं व्लॉग टाकेन. चला बंद. हा मुलगा आहे माझ्या इथे थांबलाय. तो मंदिरात आम्ही गेलो तिथपासून हा मागेच आहे. हा बघा सी हा बघा हा गेला पळून, अजून पळून गेला. हा माझा खूप मोठा फॅन होता. तो बघतोय. आम्ही आता जस्ट येत होतो चालत चालत तर मला माझा भाऊ भेटलाय रस्त्यात. तो कामावरून आला, तो आम्हाला इथनच भेटलाय. हा बघा हाय. अरे कुठे गेला? हाय. सांग मला सबस्क्राईब करायला सांग. Hey guys, please subscribe this channel and do follow, share and कमेंट. comment. RIP इंग्लिश. बाय.
आता तुम्ही स्टार्टिंगला आपलं शिवमंदिर पण बघितलं, आमचं डिम्पल गार्डन पण बघितला. आता मी ब्लॉग इथंच एंड करते. आम्ही सकाळी आपल्या संध्याकाळी 4 वाजता इथे आलतो आणि आता 6:30 झालेत. सो खूप उशीर झाला आणि पाऊस पण थांबत नाही आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर पुढे शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.